कोण तुम्ही? काय पाहिजे? माझा अभिराम नाईकांकडे काम असा. ते माझा हस्बंड. काय काम? नाही नाही काय नाही. हो एकदा असाच झाला. एकदा एका बाईकडे असाच पार्सल दिलंय. तिनं माका सांगल्यान माझ्या घोवाचा पार्सल म्हणून गेली घेऊन. नंतर ज्याचा पार्सल होता तो माझ्या ऑफिसात दिलो आणि माका विचारल्यान माझा पार्सल काय म्हणून. मी त्याला सांगलोय तुझी बायल घेऊन गेली म्हणान. तर माका तो म्हणालो काय माझ्या बायलेकडे जाऊच्यासाठी तुका वर जाऊचा लागा. खय वर म्हणजे खय विचारा माका. खय वर म्हणजे वर म्हणजे ढगात. काय? काय कर्म कळला. अहो त्या बाईन माका फसवल्यान. कारण मी चुकीच्या घरात घुसलेलोय ना. तेव्हापासून ठरवलंय चौकशी पूर्ण केल्याशिवाय पार्सल देणार नाही. ओ कोरियर वाला तुम्ही. आता पार्सल घेऊन हातात बांगडे भरणार तो उभं राहणार नाही ना. बोलवा बोलवा ते अभिराम नाईकांका बोलवा पार्सल द्यावचा. मी त्यांची बायको. मंगळसूत्र आहे. मंगळसूत्रावर नाव काय आहे त्यांचा. हा मारांदे मंगळसूत्रावर ना आठवला. एकदा काय झाला आमचा कुंदा. इंदे यंद्रे नाही हो कुंदा कुंदा. आमच्या वाडीतला कुंदा. तर जायला तुमका काय माहिती असताला कुंदा. तर ता आमचा कुंदा एकदा बाजारात गेलाला आणि त्या बाजारात फिरताना त्याच्या चुलत्यान त्याला बघल्यान. आता या कुंदाच्या नावासमोर कुमारी असताना सुद्धा त्याच्या गळ्यात मंगळसूत्र. आता विचारा कित्याक म्हणान. कित्याक म्हणान विचारा माका. कित्याक म्हणान विचारा. कित्या? होता त्याच्या बॉयफ्रेंड बरोबर फिरत होता ना. आता माका सांगा ह्याच्यात खरा काय तर कसा समजताला माका सांगा. आता त्याच्या बॉयफ्रेंड बरोबर फिरत होता आणि थांबा थांबा. अभिराम नाईक पाहिजे ना. बोलवा बोलवा अभिराम नाईकांका लवकर बोलवा. मी काय सर काय गजाली मारू गेलोय. रोज रोज सरिताचे हातचे पोहे खाऊन कंटाळ गेलो होतो. आज काय तर बरा गेला पोटात. हे जर सरिताने ऐकलं तर. अरे नाही तसं आपण बरा करता. कावेरींना सकाळीच उठून बनवल्याने ह्या सगळा काय त्या ढोसो ढोसो मी कधी खाल्लेला नाही पण बरा वाटला. खावण्यासारखाच करत आहे तू पण शिकून घे. सरिता सांगून काय उपयोग नाही. नाही पण छान झाला होता ना डोसा. म्हणजे काय अख्ख्या सिंधुदुर्गामध्ये असं मसाला डोसो गावायचो नाही काय विरामा. अभिराम अभिराम. कावेरी असा किती हाक मारता. आम्ही बघतो. माणूस हाका मारून परत ओ देत नाही ह्याचा अर्थ ह्या नावाचा माणूस या घरातच नाही. तसं नाहीये. नाईकांचं घर अभिराम नाईक राहतो. तो माझा हस्बंड. मी बायको. काय झालं कावेरी. काय झालं. हे कोण. अभिराम नाईक. तुम्ही अभिराम नाईक कशावर असाच. अहो मीच अभिराम नाईक. तुम्ही अभिराम नाईक असतास ना तर पहिले हाके गो म्हटला असतास. खातो तुम्ही आत. हो खाताना काय माणसं आपलं नाव विसरतात. आपलं नाव घेतल्यावर कसा माणसाक पटकन ओ म्हणा येऊ खोया. आता माझाच बघा ना. माझा नाव काशीनाथ. हे बघा काशीनाथ. हो या बघा असा पटकन येऊ खोया. मी अभिराम नाईक. तुम्ही काशीनाथ. हे काय. हा माझा फोटो आणि बाजूला नाव आहे. अभिराम हरी नाईक. आता तुम्ही अभिराम नाईक असाच म्हणजे काय माझ्यावर उपकार नाही केलास आणि मी तुमच्यावर उपकार नाही केलं. कारण माझा पगार माका मिळता. आता ह्या तुमचा पार्सल घ्यावा आणि माका मोकळं करा. विसई करा. हा ना. आता कसा तुमचा पार्सल तुमका मिळाला मी मोकळं झालोय. अहो पण मागवलंच नव्हतं मी हे. अहो माझ्या सही करूच्या आधी सांगायचा होतास. हो तुमका म्हणून सांगतोय. एकदा असाच झाला एका माणसानं सही करून झाल्यावर पार्सल घेत नाही म्हणून सांगल्यान. मग काय झालं माहिती आहे. हो विचारा काय झाला म्हणून. नको 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 थांबा. पार्सल नाही आमचा. नाही कसा
आता काय नाही, पार्सलवर नाव तुमचा म्हणजे पार्सल तुमचा. तुम्ही पार्सल घ्यावा, माझी जबाबदारी संपली. हो, जबाबदारी संपली कसली? त्या राण्यांचा पार्सल अजून द्यावचा असा. ते राणे काय राहतात? खालच्या आळीत. ते विष्णू राणे म्हणजे तेच ना ते? हो हो. नक्की मा? तुमका म्हणून सांगतोय. मागे एकदा असाच झाला. कारण मागच्या वेळेस काय झाला, मी त्यांना पत्तो विचारलोय, त्यांनी सांगले खालच्या आळीत. आणि मग काय झालं माहिती आहे? हो, नाही माहिती आम्हाला. या तुम्ही. येऊ. अभि पार्सल कुठलं पार्सल आहे? मी नव्हतं मागवलं. अभिरामा, काय झाला? कावेरी, अभिरामात किती हाका मारी होतस? कावेरी, डोसं चांगलं झालं होतं. काय झालं? अभिरामचा काही पार्सल आला. अरे मग त्यात काळजी करण्यासारखं काय आहे? अरे पण मी मागवलंच नव्हतं. अरे मग चुकून इला असात. इलियाटा नाव अभिरामचं आहे. पत्ता पण इथलाच आहे. असं कसा? तू मागवलं नाहीस ना, मग घ्यायचं कसा इला? आणि तू घेतलं की द्या? आई, तू टेन्शन कशाला घेतेस? साधं पार्सल तर आहे ना, घाबरू नको. बघून घेऊ ते. काय बघूचं वगैरे नाही. ती बॅग घरात नको, टाकून दे बाहेर. अगं आई, या बघ, तू मागवलं नाहीस ना, मग हे झाला तर टाकून दे. पार्सल माझं आहे. मग हे अभिरामाचं नाव कसा? ऍक्च्युली सुषमाला कळू नये म्हणून अभिरामचं नाव टाकलं होतं मी. तिला जर कळलं असतं माझ्या नावाचं पार्सल आलंय तर गोंधळ झाला असता म्हणून. अरे सयाजी, बायलेपासून कित्या लपवतस ह्या सगळ्या? मग ते संशय घेता आणि सगळ्यांवर डाफरता. आई थांब, तू त्याला बोलू दे. त्याने असं का केलं ते कळू तर दे. सयाजी, ऍक्च्युली सुषमासाठी गिफ्ट घेतलंय मी, पण तिला सांगायचं नाहीये. आज तिचा वाढदिवस आहे. म्हटलं संध्याकाळी तिला गिफ्ट देऊ. प्लीज तुम्ही सांगू नका तिला. चांगला झाला तुम्ही बोलला. आपण तिचा वाढदिवस साजरा करू ना. काय वाढदिवस? कोणाचो? अगो, सुसल्याचा वाढदिवस करायचो म्हणता. कावेरी, बाकी सगळं ऐकलं असतंय, पण ह्या नको. व आता किती नाही म्हणतास? हा, हिरवी तर कावेरीने सांगितलेलं सगळं ऐकतास आणि ह्या बरा नाही म्हणतास. आता ते काय या घरात ठेवून घेतला ना, तर त्याचा वाढदिवस पण करूया. त्या निमित्तान काहीतरी गोडधोड तरी खाव गावात. अभिरामा, तुका काय वाटतं? कावेरी, अभि दत्ता झालं ते झालं ना. आता आपण सगळे एकत्र सोबत आहेत, सपोर्ट करताय आणि सगळं प्रॉब्लेम्स पण फेस करताय. माझ्यासोबत तुम्ही सगळे आहे. आपण सुषमा सोबत पण राहायला हवा ना. तिला किती टेन्शन असेल, तिला ते टेन्शन दूर करायला पाहिजे ना. तर आपण तिचं बर्थडे सेलिब्रेट करू. त्या रिझन मध्ये तिचं सगळं टेन्शन दूर जाईल. आहे दत्ता, ह्या घरात एरवी ना मी हा काय होक दिलंय नसतंय, पण ह्या जर चालला ना घरात, त्या इस्रूसाठी निमित्त वया ना म्हणा. आणि बाई म्हणान सुसल्याचा पण विचार करू पयो. या कावेरीचा म्हणणं माका पट्टा. आता तूच होकार देणार असशील तर करूया. आपण ना कोणी तिला सांगू नको. संध्याकाळी आपण बर्थडे सेलिब्रेट करू.
काय झालं? सगळे असे का बघताय? सयाजी काय झालं? कुठे काय? चांगला रुळलायस रे या सगळ्यांच्यात तू. सुषमा ते माझ्याबद्दल बोलत होता ना? नाही, ते कळतच आहे सगळ्यांच्या चेहऱ्यावरून. ठीक आहे, बोला. छान रे, छान, मस्त चाललंय. नाही, तसंही तुला ही माणसं माझ्यापेक्षा जास्त जवळची वाटू लागलेत ना. ठीक आहे, राहा, मार गप्पा यांच्यासोबत. माझ्या 4 वाईट गोष्टी यांना सांग. माझ्याबद्दलच्या 4 वाईट गोष्टी यांच्याकडून ऐकून घे. सुषमा, सुषमा, बघू ते. आलो सर. हो, काय नाही काय करू खोया ना, पण माका ना वाढदिवस म्हटला ना की भीतीच वाटता. मागे अभिराम भाऊजीन कायरीच्या लग्नाचा वाढदिवस होतो तेव्हा माहितीये ना काय झाला आता, म्हणून माका ना. माशी शिंकली. चल भाऊ पण ता. चल म्हणताय ना. नाही कावेरी, घाट घातलंच खरा, पण ह्या काय उद्या झाला ना तर सगळं तुझ्यावर येत. अम्मा, सगळं छान छान होणार बघा. सुषमा, अगं खरंच आम्ही काहीच बोलत नव्हतो. हो, मग मी आल्यावर तुम्ही सगळे शांत का झालात? माझ्याकडे बघून बोलत होता तुम्ही. काय बोलत होता सांगा ना. अरे शांत का, बोल ना. काय कारण त्याचं काही सुचत नाही वाटतं. हे ना सगळं पाणी माझ्या डोक्यावरनं चाललंय आता. मला नाही सहन होत हे सगळं. हे नाही काय ते मला माहितीये, त्यांचं वागणं मला माहितीये, पण तूही त्यांच्या जोडीला. सयाजी, आपण आज बाहेर जाऊयात ना फिरायला. बाहेर? बाहेर का? मला वाटतं म्हणून जाऊ. पण काय झालं? नाही जमणार, कारण सगळ्यांनी. काय सगळ्यांनी? काय सगळ्यांनी? काय सगळ्यांनी? सगळ्यांनी विचारलं तर कुठे चाललात म्हणून, तर काय सांगणार आपण ना. सयाजी, आपण फिरायला जाणार आहे, मग कोण कशाला काय विचारेल आपल्याला? आणि कोणाला काही सांगायची गरज नाहीये. सयाजी, तुझं माझ्यावर प्रेमच नाही राहिलंय. मला वाटलं होतं निदान आजचा दिवस तरी. आजचा दिवस? काय आज? नाही, काय नाही. जा ना तू, जा. मला तुझं तोंडी बघायचं. जा तू. सुषमा, जा तू. अगं सांग तरी. जा. सयाजी, यावेळी तू माझा वाढदिवस विसरलास. याआधी आपण किती भांडलो, किती मी तुझ्यावर चिडलं, तरी तू वाढदिवस लक्षात ठेवायचास, काही ना काहीतरी करायचास. पण यावर्षी तू माझा वाढदिवस विसरलास. सगळं त्या कावेरीमुळे होतंय. सुषमा चिडला असतात ना. आधीपासून असाच. म्हणून मी वाढदिवस साजरा करूच नाही म्हणत होते. पण आता जर साजरा करूच हा वाढदिवस, तर सयाजीराव अच्छा काय झाला, बरेच दिवस झाला ना,
आणि मुंबई गेले होते ना, थैसं पण तोंड लावूक नाही. मागचा काय सत्ता विसरून थोडा रातच्या काय हो तुमका जरा सूट दिली ना की सुरू होतास तुम्ही. सयाजीराव खबरदार आहे का दारू पाजला असतं, नाही तर सुशल्याक सांगून टाकीन तुमच्या काय तर वाढदिवसाचा. काय तर आपला हो सरपाईस. सरप्राईज. हा तासता काय तर आधी घ्यावा शपथ, यांका पाजूचाच नाही म्हणान. शपथ कसली हो? कारण तुम्ही ना असेच ऐकणारे नाही असा. सुशल्याक बोलव सांगू सगळा. सुशल्या ग सुशल्या गप्पा सुशल्या. सरिता नाही पाजणार. काय ग काय झालं? काय नाही गो तुझ्या सरशी काय नाही, तू आपल्या जा. तुम्ही तुम्ही माझ्याबद्दल बोलताय ना? नाही ते कळतंय मला. ठीक आहे, तुम्ही सगळेजण मला दूर करण्याचा प्रयत्न करताय, मला एकटी पाडण्याचा प्रयत्न करताय, कळतंय. बोला, मी वाईटच आहे ना, माझ्याबद्दल वाईटच बोला. आणि तसंही आज माझं काहीच नाहीये. काय हो असे काय करतास? बायल एवढी भडकून गेली आणि हसतास काय? तिला संध्याकाळी जेव्हा कळेल की तिचा वाढदिवस साजरा होतोय, खुश होईल ती. होय होय. कावेरीने जबाबदारी घेतलेली ना, मग टेन्शन नाही. हा डा डा डेकोरेशनचं सामान ली. काय झालं? हा मला माहितीये काय विचार करतो मी, किती करते सगळ्यांसाठी तेच ना. नाही, मग मी हा विचार करतोय, हे जे सगळं तू करतेयस ठीक आहे, सुशल्याला आवडेल काय? अभि आपण मनापासून करायचं तर समोरच्या व्यक्तीला कन्फर्म आवडेल. आणि आपल्याला एखाद्यासाठी करावंसं वाटलं करायचं, विचार नाही करायचा. कर्म करत राहा, फळाची चिंता करू नका. करेक्ट. असून काय राहिलंय? जेवणाचा केला? मग काय हे अभि गिफ्टचा काय करायचं? आता हे तू ठरव. असं काहीतरी गिफ्ट करायचं ना जे ना ती एकदम खुश होईल आणि लाईफ टाइम तिला हा बर्थडे असं लक्षात राहील. मी बाकीच्या तयारी बघून येते. कावेरी हा थांब ना. काय झालं? काय राहिलं का? हो काय ते काय ते काय पटकन बोल. जरा हो जरा 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 कामाकडे लक्ष दे.